समजा 10 वर्षांपूर्वी तुम्ही बँकेत 1,00,000 रुपये अगदी सुरक्षितपणे ठेवले हो. आणि तुमच्याच एका मित्राने तेच 1,00,000 रुपये शेअर बाजारात एका चांगल्या इंडेक्स फंडात गुंतवले. आज 10 वर्षांनंतर जेव्हा तुम्ही दोघांनी आपले हिशोब पाहिले तेव्हा तुमच्या मित्राच्या संपत्तीतला आणि तुमच्या संपत्तीतला जो प्रचंड फरक दिसेल ना, तो तुमची रात्रीची झोप उडवायला पुरेसा आहे. नक्कीच. तो फरक खरोखरच खूप मोठा असू शकतो. आपण नेहमी पाहतो की लोक रात्रंदिवस मेहनत करतात, घाम गाळतात आणि त्यांना वाटतं की बँक खात्यात पैसे साठवले म्हणजे आपलं भविष्य एकदम सुरक्षित झालं. पण मला वाटतं इथेच सर्वात मोठी गफलत होते. हो, अगदी बरोबर. कारण बघा, नुसते पैसे साठवणे आणि पैशांची प्रत्यक्षात गुंतवणूक या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अच्छा. बँकेत नुसताच पडून असलेला पैसा हा एका वाळवी लागलेल्या लाकडासारखा असतो. तुम्हाला वरून ते लाकूड टणक वाटेल, पण महागाईची वाळवी त्याला आतून पोखरत असते. क्या बात आहे. किती योग्य उपमा आहे हेही. म्हणजे पैसे कमवणे हे एखादं बी पेरण्यासारखं असू शकतं, पण गुंतवणूक करणे म्हणजे त्या बीजाला नियमित पाणी घालून त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतरण करणे होय. एकदम बरोबर. आणि म्हणूनच आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच आर्थिक भविष्याशी जोडलेला आहे. विद्यावाचस्पती विद्यानंद सरांचा पैशाच्या गुंतवणुकीचे विविध पर्याय, सुजाण आर्थिक नियोजनाची दिशा हा एक अतिशय भन्नाट लेख नुकताच माझ्या वाचनात आला. होय, तो लेख खूपच गाजलाय. या लेखात त्यांनी केवळ गुंतवणूक कुठे करावी हे नाही सांगितलंय, तर ती का आणि कशी करावी याचं एक सुरेख विश्लेषण मांडले. आणि आजच्या काळात ही चर्चा अनिवार्यच आहे. अगदी. त्यामुळे आजचं आपलं मिशन हेच आहे की केवळ पैसे कमवणे पुरेसे नाही, तर त्याचं योग्य नियोजन करून संपत्ती निर्माण करणे आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे का आवश्यक आहे याचा शोध घेणे. हो, कारण माहितीच्या या महाजालात लोक अनेकदा अडकतात. बरोबर. तर या महाजालात न अडकता गुंतवणुकीचे विविध पर्याय समजून घेणं हेच आपलं उद्दिष्ट आहे. चला तर मग या सर्व गोष्टींचा उलगडा करूया. नक्कीच. बघा, आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात आर्थिक स्थैर्य आणि भविष्यातील सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केवळ तुमचं उत्पन्न चालत नाही. तिथे धोके, परतावा आणि वेळेचा योग्य मेळ कसा साधावा लागतो याची सैद्धांतिक पार्श्वभूमी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मग आपण सुरुवात करूया. ती आर्थिक स्वातंत्र्याची भव्य इमारत उभी करण्यापूर्वी सर्वात आधी त्याचा पाया भक्कम करण्यापासून. जेव्हा आपण सुरक्षितेच्या मजबूत तळाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर येतात ते बँक ठेवी आणि सरकारी योजना, म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा FDs आणि रिकरिंग डिपॉझिट्स म्हणजेच RD, बरोबर ना? हो, अगदी तेच. आणि सोबतच PPF म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि सुकन्या समृद्धीसारख्या योजना. बँकेत किंवा सरकारी योजनांमध्ये पैसे ठेवणे म्हणजे एखाद्या भक्कम किल्ल्यात आपली संपत्ती सुरक्षित ठेवण्यासारखे आहे. हे पर्याय अत्यंत सुरक्षित, निश्चित व्याज देणारे आणि बऱ्याचदा कर सवलत देणारे असतात. पण इथे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जर या पर्यायांमध्ये जोखीम कमी असली तरी परतावा मर्यादित असतो? होय, मर्यादित परतावा असतो. मग मला सांगा, जर महागाईचा दर 6 ते 7% असेल आणि बँकेतील FD सुद्धा तुम्हाला 6 ते 7%च व्याज देत असेल, तर तांत्रिकदृष्ट्या तुमचा पैसा वाढतच नाहीये ना? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही फक्त जागेवरच धावताय असं नाही वाटत. मग दीर्घकालीन मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केवळ या सुरक्षिततेवर अवलंबून राहणे हा एक प्रकारचा धोका नाहीये का? यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. मुद्दल सुरक्षित ठेवण्याच्या नादात लोक आपली क्रयशक्ती कशी गमावत आहेत हे त्यांच्या लक्षातच येत नाही. क्रयशक्ती म्हणजे पर्चेसिंग पॉवर. अगदी बरोबर. पण तरीही या मर्यादित परताव्याच्या पर्यायांना आपण पूर्णपणे नाकारू शकत नाही. असं का? पैसे जर वाढतच नसतील तर तिथे का ठेवायचे? याचं मुख्य कारण म्हणजे बिहेवियरल फायनान्स, म्हणजेच मानवी वर्तनाचं अर्थशास्त्र. बघा, जेव्हा शेअर बाजारात मोठं वादळ येतं, अच्छा, आणि तुमचा पोर्टफोलिओ एका झटक्यात 30-40% खाली येतो, तेव्हा माणसाची झोप उडते. अशावेळी तुमच्या गुंतवणुकीतला हाच तो बोरिंग आणि स्थिर वाटणारा FD किंवा PPFचा भाग तुम्हाला मानसिक आधार देतो. अरे वा. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की हे पर्याय संपत्ती वेगाने वाढवण्यासाठी नाहीत, तर गुंतवणुकीच्या प्रवासात एक शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करण्यासाठी आहेत. एकदम योग्य शब्द, शॉक ॲब्झॉर्बर. मर्यादित परतावा असला तरी निवृत्त व्यक्ती किंवा जोखीम टाळणाऱ्यांसाठी हा पाया अत्यंत आवश्यक आहे. दीर्घकालीन बचत आणि निवृत्ती नियोजनात अशा निश्चित उत्पन्नाचं महत्त्व खूप मोठे असते. हे खूपच भारी आहे. म्हणजे किल्ल्यात राहायला एकदम सुरक्षित वाटतं.
पण एकदा का हा सुरक्षिततेचा पाया भक्कम झाला की संपत्तीच्या वाढीला वेग देण्यासाठी तुम्हाला या मर्यादित परताव्याच्या भिंती ओलांडून बाहेर पडावंच लागतं. हो, अधिक गती देणाऱ्या पर्यायांकडे वळणं गरजेचं आहे. आणि इथेच आपण प्रवेश करतो आपल्या वाढीच्या प्रवेगक इंजिनमध्ये, म्हणजेच म्युच्युअल फंड्स आणि शेअर बाजार. इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. कोणती? बघा, मी नेहमी एक उपमा देतो. म्युच्युअल फंड्स म्हणजे एका अनुभवी चालकाने चालवलेल्या बसमधून प्रवास करण्यासारखे आहे, जिथे तुमचे पैसे योग्य हातात असतात. पण थेट शेअर बाजारात उतरणे म्हणजे स्वतः एक रेस कार चालवण्यासारखे आहे. वेग प्रचंड आहे, पण जर योग्य माहिती आणि नियंत्रण नसेल तर अपघात निश्चित आहे. क्या बात आहे. पण जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर त्या बसच्या उपमेत एक छोटी गोम आहे. गोम? ती काय? तो तज्ञ ड्रायव्हर बस उत्तम चालवत असेलही, पण तो ट्रॅफिकमध्ये अडकू शकतोच ना. म्हणजे जेव्हा संपूर्ण मार्केटच खाली जातं तेव्हा सर्वोत्तम म्युच्युअल फंडही काही काळासाठी निगेटिव्ह परतावा दाखवू शकतात. अच्छा, म्हणजे बाजाराच्या वातावरणाचा परिणाम तिथेही होतोच. होय. इथेच जोखीम आणि परतावा यांच्यातील व्यस्त संबंध स्पष्ट होतो. आणि म्हणूनच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP द्वारे लहान रकमेची गुंतवणूक करणं खूप फायदेशीर ठरतं. पण मी खूप लोकांचं पाहिलंय, जेव्हा मार्केट पडतं, पोर्टफोलिओ लाल दिसू लागतो, तेव्हा लोक घाबरून जातात. आहा. आणि ते घाबरून आपली SIP थांबवतात. आणि हीच सर्वात मोठी चूक असते. बघा, बाजारातील चढ-उतार किंवा अस्थिरता ही काही शिक्षा नाहीये. तो उच्च परतावा मिळवण्यासाठी द्यावा लागणारा एक टोल आहे. टोल हे थोडं स्पष्ट करून सांगाल का? म्हणजे असं की जेव्हा बाजार खाली असतो तेव्हा त्याच SIPच्या रकमेत तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात. तुम्ही स्वस्तात खरेदी करत असता. अरे वा, म्हणजे ती खरं तर खरेदीची सुवर्णसंधी असते. अगदी. आणि थेट कंपन्यांचे शेअर्स घेताना तर या गोष्टीचा आणखीच अभ्यास लागतो. तिथे उच्च परतावा आहे, पण सोबत अधिक जोखीमही आहे. म्हणूनच विद्यानंद सरांनी लेखात म्हटलंय की संशोधन आणि संयम या दोन गोष्टी कळीच्या आहेत. होय. संयम असल्याशिवाय शेअर बाजारात टिकणं अशक्य आहे. हे सर्व ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कागदोपत्री आणि डिजिटल आकडेवारीच्या जगात भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं. म्हणूनच कदाचित आजही बरेच लोक अशा मालमत्तेकडे वळतात जिला प्रत्यक्षात स्पर्श करता येतो. म्हणजे रिअल इस्टेट आणि सोनं. बरोबर, हो. मूर्त आणि स्पर्शजन्य मालमत्ता. आता रिअल इस्टेटचा विचार केला म्हणजे जमीन, घर किंवा व्यावसायिक मालमत्ता, तर ते एखाद्या जहाजाच्या नांगरासारखे आहे. नांगरासारखे? हो. वादळात तो नांगर प्रचंड स्थिरता देतो, पण जेव्हा तातडीने दिशा बदलायची असते तेव्हा तो नांगर हलवणं खूप कठीण जातं. तिथे तरलतेचा म्हणजे लिक्विडिटीचा खूप अभाव असतो. अगदी योग्य निरीक्षण आहे तुमचं. रिअल इस्टेटच्या बाबतीत तरलता हा खरोखरच मोठा प्रश्न असतो. शिवाय त्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज असते. पण तरीही त्यातून मिळणारा मोठा नफा आणि भाडे उत्पन्न यामुळे ते महत्त्वाचं ठरतं. हो, पण तातडीने पैसे हवे असतील तर घर लगेच विकता येत नाही. बरोबर. आणि या स्पर्शजन्य मालमत्तेमध्ये दुसरा पारंपरिक पर्याय आहे सोनं. सोनं, हां, तर आपल्या भारतीयांचा एकदम जिव्हाळ्याचा विषय. पण मला सांगा, आधुनिक काळात भौतिक सोन्याऐवजी गोल्ड ETF किंवा सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड्स का महत्त्वाचे ठरत आहेत? यातील सर्वात आकर्षक बाब म्हणजे त्यांची सुरक्षितता आणि सोय. जेव्हा जागतिक किंवा आर्थिक अस्थिरता येते तेव्हा सोनं हे एक संरक्षक कवच म्हणून काम करतं, एक प्रकारचं हेजिंग. पण भौतिक सोनं घरात किंवा लॉकरमध्ये ठेवण्याला स्वतःचे धोके आणि खर्च आहेत. घडणावळ, चोरीची भीती, हे सगळं आलंच. बरोबर. मेकिंग चार्जेस तर खूपच असतात. याउलट आधुनिक पर्यायांमुळे सोन्यात गुंतवणूक करणं खूप सोपं झालं आहे. गोल्ड ETF किंवा सरकारी गोल्ड बॉन्ड्स हे कागदी किंवा डिजिटल असतात. अच्छा, म्हणजे चोरीची काहीच भीती नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे गोल्ड बॉन्ड्समध्ये तुम्हाला दरवर्षी 2.5% निश्चित व्याजही मिळतं. म्हणजे सोन्याची किंमत वाढेल तो फायदा वेगळाच, आणि वरून हे व्याज. बापरे, हे तर खूपच फायदेशीर आहे. म्हणजे जे सोनं नुसतं पडून होतं ते आता उत्पन्न देऊ लागलंय. होय, अगदी तसंच. आता आपण सर्वात जुन्या मालमत्तेकडून एका नव्या आधुनिक काळातील अदृश्य वादळाकडे प्रवास करूया. अदृश्य वादळ म्हणजे डिजिटल गुंतवणूक. अगदी बरोबर. क्रिप्टोकरन्सीसारखी डिजिटल मालमत्ता. आता इथे मला तुम्हाला थोडं स्पष्टच विचारायचं आहे. विचारा ना. डिजिटल मालमत्तेच्या अत्यंत अस्थिर स्वरूपाकडे पाहता, सखोल माहिती नसताना तिथे गुंतवणूक करण्यासाठी जाणं
हा एक प्रकारचा जुगार नाहीये का? तुमचा हा प्रश्न एकदम रास्त आहे. स्रोतामध्ये दिलेल्या इशाऱ्यावर आपण इथे विशेष भर द्यायला हवा. क्रिप्टोकरन्सी अत्यंत अस्थिर आणि उच्च जोखमीची असते. हो ना, कारण तिथे काही ठोस आधार नसतो ना. अगदी बरोबर. कोणत्याही नवीन प्रवाहात नुसतं वाहून न जाता अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. तिथून सखोल माहिती हाच एकमेव तारणहार ठरू शकतो. म्हणजे कोणीतरी सांगतंय किंवा रातोरात पैसे दुप्पट होतायत म्हणून तिथे पैसे टाकणं ही मोठी चूक ठरू शकते. होय. आणि म्हणूनच अशा अस्थिर गुंतवणुकीला समतोल करण्यासाठी बॉन्ड्सचा विचार करणे महत्वाचे ठरते. बॉन्ड्स म्हणजे कंपन्यांचे किंवा सरकारचे डिबेंचर्स वगैरे? हो. बॉन्ड्स आणि डिबेंचर्स हे निश्चित व्याज देणारे आणि कमी ते मध्यम जोखीम असणारे पर्याय आहेत. ते तुमच्या पोर्टफोलिओला एक स्थिरता देतात. तर मग या सर्वांचा नेमका अर्थ काय निघतो? आपण गुंतवणुकीचे हे सर्व विखुरलेले तुकडे पाहिले. आता हे एकत्र जोडून एका परिपूर्ण आणि सुरक्षित चित्राची निर्मिती कशी करायची? त्यासाठी आपल्याला डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच विविधीकरणाचा मास्टर प्लॅन समजून घ्यावा लागेल. मला वाटतं डायव्हर्सिफिकेशन हे एखाद्या संतुलित आहारासारखे आहे, म्हणजे बॅलन्स डाएटसारखे. बरोबर. ताटात फक्त गोड किंवा फक्त तिखट असून चालत नाही. दीर्घायुष्यासाठी सर्व चवींचा योग्य प्रमाणात मेळ असावा लागतो. एकदम चपकल उपमा. हो ना, म्हणजे सगळे पैसे फक्त FD मध्ये ठेवले तर कुपोषण होईल आणि सगळे पैसे फक्त शेअर बाजारात टाकले तर सुरुवातीला झणझणीत वाटेल, पण नंतर त्रास निश्चित आहे. आणि हाच या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे. गुंतवणुकीच्या जगात एकच पर्याय सर्वांसाठी योग्य हा नियम अस्तित्वात नसतो. म्हणजे प्रत्येकाचा डाएट प्लॅन वेगळा असावा. होय. वय, उत्पन्न, जोखीम सहनशक्ती, आर्थिक उद्दिष्टे आणि गुंतवणुकीचा कालावधी या सर्व गोष्टींचा विचार करून संतुलित गुंतवणूक करणं आवश्यक आहे. आणि या विविधीकरणाचा प्रत्यक्ष फायदा कसा होतो? बघा, सर्व माहितीचे संकलन करून सांगायचं तर जोखीम कमी करून परतावा स्थिर ठेवण्यासाठी विविधीकरण हाच आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणारा एकमेव सुजाण मार्ग आहे. जेव्हा एक मालमत्ता खाली जाते तेव्हा दुसरी तुम्हाला सावरते. क्या बात आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण विविध गुंतवणूक पर्यायांचे धोके आणि फायदे यांची अगदी मुळापासून उजळणी केली. होय. पण जाता जाता माझ्या मनात एक विचारप्रवर्तक मुद्दा आलाय, जो मी आपल्या श्रोत्यांसाठी इथे मांडू इच्छितो. सांगा ना, कोणता मुद्दा? स्रोतामध्ये असं म्हटलं आहे की गुंतवणूक ही वय, उत्पन्न आणि उद्दिष्टांवर अवलंबून असते. यावरून एक रंजक विचार पुढे येतो. जसे जसे वय वाढते आणि व्यक्ती निवृत्तीकडे वळते तसतसे त्यांच्या गुंतवणुकीच्या या संतुलित आहाराची रचना रातोरात बदलायला हवी का? हा खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. की जोखीम घेण्याची सवय ही हळूहळू आणि पद्धतशीरपणे मोडावी लागते. समजा एका माणसाने आयुष्यभर शेअर बाजारात संपत्ती निर्माण केली आणि निवृत्तीच्या वेळी त्याच्याकडे मुबलक पैसा आहे, तर तो वयाच्या 60व्या वर्षीही तरुण मुलासारखी जोखीम घेऊ शकतो का? हो, कारण त्याची आर्थिक क्षमता तिथे मोठी असते. अगदी बरोबर. तर हाच प्रश्न आपण आपल्या श्रोत्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करूया. या प्रश्नाचा विचार नक्की करा. नक्कीच. प्रत्येकाने स्वतःच्या आर्थिक स्थितीनुसार याचा विचार करायला हवा. तर मंडळी, या ज्ञानवर्धक विश्लेषणाची सांगता आपण इथेच करूया. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक सखोल चर्चेसोबत. तोपर्यंत सुरक्षित गुंतवणूक करत रहा.